आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांच्या वतीने आयोजित विशेष उन्हाळी शिबिर सध्या उत्साहात सुरू आहे। 24 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या या शिबिरात गोंदिया जिल्ह्यातील शासकीय विश्राम शाळांमधील निवडक 225 विद्यार्थी सहभागी झाले आहेत। यात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानापासून ते पारंपरिक कलेपर्यंतचे विविध धडे दिले जात आहेत। या विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे दर्शन घडवणारा कलेचा संगम हा भव्य मेळावा लवकरच देवरीकरांना अनुभवता येणार आहे। या शिबिरासाठी गोंदिया जिल्ह्यातील विविध शासकीय आश्रम शाळांमधून विद्यार्थ्यांची विषयनिहाय आवड लक्षात घेऊन निवड करण्यात आली होती। त्यानंतर पार पडलेल्या एका छोट्या चाचणीच्या आधारे अत्यंत गुणवंत अशा 225 मुलांची अंतिम निवड करण्यात आली। या विशेष उन्हाळी शिबिरात आधुनिक तंत्रज्ञान आणि समृद्ध परंपरा यांचा सुवर्ण संगम साधण्यात आला आहे। विद्यार्थ्यांना कोडिंग, रोबोटिक्स आणि खगोलशास्त्राचे प्रगत शिक्षण दिले जात असून सोबतच बांबू हस्तकला व गोंडी आर्ट यासारख्या पारंपरिक कलांद्वारे आदिवासी संस्कृतीचा वारसा जपण्याचे धडे दिले जात आहे। शारीरिक तंदुरुस्तीसाठी धनुर्विद्या व मल्लखांब यासारखे खेळांचे तर सर्जनशीलतेसाठी कथा लेखन, नाटक आणि संगीताचे प्रशिक्षण दिले जात आहे। थोडक्यात हे शिबिर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहे। यामधून विद्यार्थ्यांना भविष्यात शैक्षणिक व्यासपीठाशिवाय एक अर्थार्जनाचे साधन तयार होण्यास मदत मिळणार आहे। या शिबिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे रोबोटिक्स आणि ॲनिमेशन। आश्रमशाळेतील विद्यार्थी प्रथमच या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेला आपला स्वतःचा माहितीपट जगासमोर सादर करणार आहे। याशिवाय महिनाभरात विद्यार्थ्यांनी अवगत केलेल्या बांबू आर्ट, रांगोळी, गोंडी व पोर्ट्रेट पेंटिंग, मेहंदी आणि क्ले आर्ट या कलाकृतींचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे। तालुका क्रीडा संकुल देवरी येथे लवकरच एका विशेष मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे। यात नाशिक ढोलचा गजर, संगीत, नृत्य आणि ड्रामा यासोबतच आदिवासी चालीरीती व परंपरांचे दर्शन घडवणारा कलेचा संगम देवरी नगरातील जनतेला बघता येईल। विद्यार्थ्यांच्या 1 महिन्याच्या मेहनतीतून साकारलेला हा सांस्कृतिक सोहळा सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल। केवळ शिबिरातील शिक्षणच नव्हे तर बाह्य जगाचा अनुभव मिळावा यासाठी या आठवड्यात सर्व 225 विद्यार्थ्यांसाठी विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले आहे। यात विद्यार्थी नागपूर मेट्रो सफर अनुभवतील, तसेच वनामती, रमन सायन्स सेंटर आणि IIM नागपूर यासारख्या नामांकित संस्थांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेणार आहेत। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांच्या या अभिनव उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडली असून त्यांच्यातील कलाकाराला आणि वैज्ञानिकाला एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे। या शिबिराकरिता आश्रमशाळेतील कला शिक्षक, क्रीडा शिक्षक, कलाप्रेमी, तज्ञ मार्गदर्शक आणि चंद्रपूर येथील बांबू संशोधन केंद्राचे विशेष सहकार्य लाभले आहे। या उपक्रमासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी येथील प्रकल्प कार्यालय अधिकारी व कर्मचारी, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, गृहपाल, शिक्षक आणि सर्व कर्मचारी वृंद विशेष परिश्रम घेत आहेत। उन्हाळी सुट्टीचा असा विधायक उपयोग केल्याबद्दल पालकांनी व शिक्षण प्रेमींनी या उपक्रमाचे मोठे कौतुक केले आहे। यहाँ ड्रीम एशिया में आया हूँ। वहाँ का अनुभव मुझे बहुत अच्छा लगा। बहुत अच्छा लोकेशन है, बहुत अच्छी सभी चीज़ अच्छी है। सभी से रिक्वेस्ट है, आप फैमिली के साथ यहाँ आ सकते हो और अपना अनुभव ले सकते हो आगे। एंट्रेंस एक डिफरेंट टाइप में था जो बाकी जगह नहीं है। Overall experience at Dream Asia was very good, and the best part I liked was the fire show and the dance which was performed at the last 6 o'clock, and it is built recently, so everything was neat and clean. Dream